पाचोरा शहरातील गोसे हायस्कूल जवळील पाण्याच्या टाकीजवळ शासकीय जागेत घरगुती LPG गॅस सिलेंडरमधून वाहनात अधिकृतपणे गॅस भरण्याचा धंदा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना नियमांचे उल्लंघन करून हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी पाचोरा शहराला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी आहे। या शासकीय जागेत पप्पूचा अधिकृत गॅसचा चक्कू चालवत आहे। गॅस हस्तांतराच्या प्रक्रियेत आग लागणे, स्फोट होणे, गॅसची गळती होणे असा गंभीर धोका असतो। तरीही आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करून अशा बेकायदेशीर गॅस रिफिलिंगच्या केंद्रावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। संबंधित विभागाने शहरात विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान अधिकृत परवानगीशिवाय गॅस भरणे हा कायद्यानुसार गुन्हा असून नागरिकांनी अशा ठिकाणांपासून दूर राहावे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। गोसे हायस्कूलकडे येत असताना पाणी प्यायला गेलो, त्या टाकीवरती पाण्याच्या गोसे हायस्कूलच्या साईडला टाकी आहे, तिथं पाणी प्यायला गेलो। तिथं मी पाणी पिऊन बाहेर निघता मला एक ते गॅसवाले होते, त्यांच्याकडे मशीन वगैरे होतं आणि लाल कलरची गाडी होती, तिच्यामध्ये ते गॅस भरताना मला आढळले। मी त्यांना विचारपूस केली, व तुम्ही काय करताय? व हे गॅस तर लोकांना भेटत नाही आहे, आता तुम्ही हे असं गाड्यामध्ये भरताय, तर मग नेमकं कारण काय? तर ते असं बोलल्यावर ते मला बोलायला लागले, व तुला काय घे नाही त्याच्याशी, आम्ही आमचे कामं करतो आहे। मग हे असं पाण्याची टाकी आहे आणि ह्या ठिकाणी असं जर पब्लिक पॅलेसमध्ये अशा गोष्टी होत आहेत तर या गोष्टी गलत आहे। हे ज्वलनशील वस्तू आहे, काही करता काही जीवितहानी किंवा काही झालं त्याची जबाबदार राहील कोण? आणि ह्या लोकांना एकदा माझी तर एकच इच्छा आहे, यायला होईल तेवढी कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे यांच्यावरती। कारण मी 2 महिन्यापासून मी बिना गॅसचा फिरतो आहे घरात, माझी बायको चुल्यावरती स्वयंपाक करते आणि मला गॅस नाही भेटत आहे, यायला गाड्यात भरायला गॅस भेटत आहे, तर ही कोणती पद्धत झाली? आणि ह्या गोष्टीवरती संबंधित अधिकारी दुर्लक्षित का करताय? या गोष्टी याच्यावरती लक्ष ठेवायला